टेट एक्झाम 2025 27 मेची पहिली शिफ्ट, पहिला दिवस. चला पाहूया शिफ्टला कोणकोणते प्रश्न आले. संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला पाहूया ही महत्त्वपूर्ण शिफ्ट झाली, त्यामध्ये आलेले सर्व प्रश्न. ठीक आहे, आता सुरुवातीलाच आपण गणित व बुद्धिमत्ता याच्यामधील प्रश्न पाहणार आहोत. पझल्सवरती जवळपास 3 पझल्स पडल्या होत्या, त्याच्यामध्ये 3 प्रश्नांमध्ये सब क्वेश्चन्स होते, म्हणजे 5-5 प्रश्न अशा पद्धतीचे होते. सेटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्थेमध्ये प्रश्न पडलेले आहेत. नातेसंबंध ब्लड रिलेशनवरती होते. सरळ व्याजाचे 2 प्रश्न होते. संख्यामालेवरती नंबर सिस्टीमवरती 4 ते 5 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर इनपुट आउटपुटवरती 2 ते 3 प्रश्न आहेत. वर्ग समीकरणांवरती 5 प्रश्न. दिशा व पूर्वज्ञानावरती 2 प्रश्न आलेले आहेत. तर्क व अनुमानावरती 5 प्रश्न आलेले आहेत. आकृत्या ओळखणे याच्यावरती 5 प्रश्न आलेले आहेत. संख्या अक्षरे व आकृत्या कोडी, सांकेतिक भाषा, सहसंबंध, विश्लेषण आणि क्षमता, पुनर्मांडणी, वयवारी, वेण आकृत्या, विधाने व युक्तिवाद, आकृत्यांची मालिकापूर्ती याच्यावरती सुद्धा एक प्रश्न आलेले आहेत. मराठी मानसशास्त्र, चालू घडामोडी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, नवीन शैक्षणिक धोरण 2020, वाक्यातील चुका शोधणं, एकवचन, अनेक वचन, वचन बदला, लिंग बदला, वाक्यप्रचार यावरती सुद्धा मराठीमध्ये प्रश्न आलेले आहेत. मानसशास्त्रावरती सोपे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर चालू घडामोडीवरती पण अगदी सरळ साधे प्रश्न आलेले आहेत. इंग्लिशमध्ये ॲड्रेस प्रूफिंगवरती 12 प्रश्न आलेले आहेत. एरर स्पॉट एररवर आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सवरती आहे. टेन्सवरती आहे. डिग्रीवरती क्वेश्चन्स आहेत. सिम्पल सेंटेन्स आलेले आहेत. आणि इंग्लिशमध्ये बरेचसेच बाकीचे जे वाक्य रूपांतर सेट टू वगैरे ह्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. आर्टिकल्सवरती प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर रिझनिंगमध्ये सुद्धा इनइक्वॅलिटीवरती 5 ते 6 प्रश्न, सिलॉगिझमवरती 5 ते 6 प्रश्न, ब्लड रिलेशन, कोडिंग डिकोडिंग, अल्फा न्यूमेरिकल सिरीज, डायरेक्शन, सेटिंग अरेंजमेंट, सर्कल, लिनियर, पझलवरती डे पझल, फ्लोर पझल, मिसलेनियस वरती 2 क्वेश्चन, नॉन वर्बलवरती 10, ॲड्रेस मॅचिंगवरती 10 ते 15, क्रिटिकल रिझनिंगवरती 5 प्रश्न अशा पद्धतीने रिझनिंगमध्ये आलेले आहेत. सेम जे आहे ते मराठीमध्ये मी तुम्हाला इथं डिस्कस केलेलं आहे, इंग्लिशमध्ये डिस्कस केलेलं आहे. इंग्लिशमध्ये पण, मानसशास्त्रामध्ये, मराठीमध्ये आणि एकंदरीत गणित बुद्धिमत्तामध्ये सुद्धा संपूर्ण साधे प्रश्न सरळ सरळ विचारलेले आहेत. त्यामुळं पेपर सोपा आहे. पहिली शिफ्ट अगदी सोपी आहे. तुम्ही जे केलेलं आहे तेच फक्त रिवाईज करत राहा, त्याच्यावरतीच पेपर सॉल्व्ह होऊन जाईल. एवढी डिटेल होती. आणि प्रश्न डायरेक्ट मिळाले तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही प्रश्न टाकू शकता. हे प्रश्न होते ते आपण सॉल्व्ह करून घेऊ शकतो, सरलीकरण, सिम्प्लिफिकेशन वगैरे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवीन शिफ्टसाठी तयार राहा मित्रांनो. धन्यवाद.